विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। संत शिरोमणी नरहरी महाराज। पंढरपूर म्हणजे अवघ्या भक्तांचं व संतांचं माहेर। येथे ज्ञानदेवानं भागवत धर्माचा पाया रचला। पुंडलिकानं माता पित्यांच्या सेवेचं व्रत अंगीकारत विठू माऊलीला 28 युगे विटेवर प्रतीक्षा करायला लावली। त्याच पंढरपूरच्या मातीत भक्तांमध्ये सुद्धा भक्तीच्या बाबतीत अहंकार होता। परंतु या विठ्ठलाच्या सानिध्यात साक्षात परमेश्वराच्या दरबारात कुणाचा अहंकार कायम टिकणार आहे? या गोष्टीचे मूळ धरूनच संत शिरोमणी नरहरी सोनार यांची जीवनगाथा खऱ्या भक्तीचा मार्ग सांगून जाते। नरहरी महाराजांचा जन्म इसवी सन 1313 मध्ये पंढरपूर येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतराव व आईचे नाव सावित्री होते। त्यांच्या घरात शिवाची उपासना परंपरेने चालत आली होती। छोट्या नरहरीवर नकळतपणे त्यांचे संस्कार होत होते। तो सुद्धा रोज शिवालयात जाऊन शिवाची पूजा करीत असे। ओम नमः शिवाय। 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 अहो काय करताय? किती काम करताय? जरा या इकडे विश्रांती घ्या। काय चाललंय हे? अहो किती काम करताय? जरा विश्रांती घ्या। आपलं वय झालं आता। अहो मी नाही काम करणार तर कोण करणार? म्हणजे अहो
आता आपला बाळही मोठा झालाय. बरोबर आहे. मला आता सून आणून द्या, म्हणजे मला विश्रांती मिळेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बाळाला विचारायला नको. बाळ आल्यानंतर मी त्याला विचारतो. मग आपण बघूया काय करायचं ते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाळ नरहरी, काय बाबा? ये बस. अरे तुझ्या आईला आता काम होत नाही. आमचं वय झालं तेव्हा आम्ही मगाशी एक विचार केला की तुझं लग्न करावं. बाबा, मी आईसाठी लग्न करावयास तयार आहे, परंतु माझ्या शिवभक्तीमध्ये माझी होणारी पत्नी अडचण ठरता कामा नये, एवढी एकच माझी अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. ठीक आहे, तो म्हणतोस त्याप्रमाणे होईल. अहो ऐकलं का? काय करताय? चला लग्नाची तयारी लागा. बाळ तयार आहे लग्नाला. अशा तऱ्हेने नरहरीचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर त्यांना 2 पुत्ररत्ने झाली. नारायण व मालू ही त्यांची नावे. ही मुले त्यांच्याप्रमाणेच शिवभक्त होती. अखंड कुटुंबच शिवनामात रमले होते. परंतु शंकराशिवाय ते अन्य देवांचे दर्शनही करीत नसत. आज तोंड लपवून चाललंय. अहो पंत, तुमच्या देवाचे देऊळ मध्ये येते आणि त्याचे दर्शन होऊ नये म्हणून असं सांगतो. का? तो तुमचा देव नाही का? माझा फक्त एकच देव आहे आणि तो म्हणजे जटाधारी भगवान शंकर. त्याच्याशिवाय मी कुणाचंही दर्शन घेत नाही. अहो, पण या असं म्हणतात एकच देव परमेश्वर आहे, तरी असा भेदभाव का व कशासाठी? माझ्या शिवाच्यात आणि माझ्या तिसरं कुणीही नाही आणि कुणी येणारही नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पांडुरंगा, परमेश्वरा, भक्ताची भक्ती थोर आहे, परंतु अहंकाराने भरले. माफ कर त्याला. क्षमा कर पांडुरंगा. विठ्ठला क्षमा कर. विठ्ठल विठ्ठल. पाहिलं भगवान, आपला तो भक्त किती आज्ञा आहे तो. अरे सदाशिव, तुझ्यासारखाच भळ दिसतोय, पण त्याची भक्ती ही खरी व निश्चित आहे. होय भगवान, पण मला त्याच्या भक्तीमध्ये अहंकार आणि द्वेष दिसतोय. त्याची भक्ती निराळी होण्यासाठी आपणच त्याला काहीतरी मदत करावी. खरे तुझे योग्य वेळ आल्यावर त्याची आज्ञा दूर करण्याचा प्रयत्न करेन मी. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे नरे, तू आज वेळेआधीच दर्शनाला आलास. काय सांगावं. अहो, नरहरी पंत आपल्या पांडुरंगाला मानत नाही. अरे मग तुला त्याची चिंता का? करता करीता तो आहे, तो करीन त्याची चिंता. पण माझा पांडू, अरे तो त्याला साक्षात्कार दाखवी. तू नको चिंता करूस. पांडुरंग पांडुरंग. यावं का? यावं यावं. आज कुठे वाट चुकला? भाग्य आमचं. ओ भाग्य तर आमचं. आपल्यासारख्या शिवभक्ताचं दर्शन घ्यावं म्हटलं म्हणून आलो. बसा. थोडं गुळपाणी घ्या. अहो ऐकलं का? गुळपाणी आणा भाऊ. पंत, आपण माझ्या कीर्तनाला येत नाही. अख्खं पंढरपूर येतं कीर्तनाला.
पण तुम्ही काही येत नाही. आमच्या कीर्तनात काही वावगा आहे का? काही त्रुटी आहेत का? क्षमा असावी महाराज. तुम्ही विठ्ठल भक्त आणि मी शिवभक्त, त्यातूनही तुमचे कीर्तन हे विठ्ठलाच्या मंदिरातच असते, त्यामुळे मी येत नाही. जशी आपली इच्छा. येतो मी. पांडुरंग. राम राम पंत. कल्याण. निघालो होतं तुमच्याकडेच. काय काम आहे का? तसंच आहे ना. बर सांग. मुलीचं लग्न आलंय 4 दिवसाव. जरा सोनं चांदी द्यायचं पाहुण्यांना कबूल केलंय. त्याच्यामुळे जरा तुमच्याकडे जाऊन यावं म्हटलं. आले माझ्या लक्षात. त्याची काही सुद्धा चिंता करू नको. अरे करता कविता भगवान शंकर आहे, तू निश्चिंत राहा. चालते लय थोर उपकार होतील महाराज. बरं झालं बाबा, पंतांनी पुरीच्या लग्नाला पैसे दागिने दिले. ती आता लग्नाचं तर लय अवघड होऊन बसलं होतं, आणि लग्न तर 3-4 दिवस येऊन ठेपलं होतं. तसे तर पंत देव माणूसच आहेत, पण काय ते एकाच देवाला मानतात. ते तसे शिव भक्त आहेत मोठे. अरे वा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमस्कार महाराज. बच्चा, कुठून आलात तुम्ही? हम काशी से आए हैं बच्चा. इकडं कुठं? यहाँ कोई नरहरि महाराज है? आहेत ना आमचे पंत का? हाँ वही, उनका नाम हमने काशी तक सुना है. जरा हमें उनसे मिलाओगे? हा चला ना, दाखवतो की. ते इकडेच येतात बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. खायला हवंय? बाईसाहेब, बाईसाहेब, या ना, या बसा. काय रे बोलणं, इकडे तिकडे फिरत बसलाय. मी तुम्हाला शोधते इकडे तिकडे. बाईसाहेबांना उगाचच त्रास देत आहे. त्यात कसला आलाय त्रास? माझी मुलं असती तर नसता का त्रास? एवढं का निराश होत आहे बाईसाहेब? त्या भगवंताला आहे ना तुमची काळजी. तुम्ही कोणाचं पाप केले का? कोणाचं वाईट केले का? तुमची धनीही दानशूर आहेत. त्या भगवंताला तुमची काळजी आहे ना? अहो, ऐकलत का? तुमचे धनी आले वाटतं. हे चला चला बोलणं, चला येते बाईसाहेब. चला चला लवकर. पंढरपूरचा एक धनाढ्य सावकार होता. धन धान्य संपत्ती भरपूर होती, परंतु घरात पाळणा हल्ला नव्हता. त्याच्या घरात सतत उदासी पसरली होती. काय झालं? माहिती आहे आम्हाला. काय करावं ते सुचत नाही. एवढी मोठी संपत्ती असून त्याला वारसदार नाही, आणि आपण निपुत्रिकच मरणार आणि नरकाचं तोंड पाहावं लागणार असंच दिसतंय. नाही, असे निराश होऊ नका. त्या भगवंताला येईल आपली दया. आपण का कुणाचं वाईट केलंय? हो ग, शेवटी त्या पांडुरंगाचाच आधार आहे आपल्याला. मी काय म्हणते, पांडुरंगाला नवस तर बोलूया आपण. मला पण असंच वाटतंय. आजच जाऊया आणि नवस बोलूया. चला, आमचं भोजनाचं बघा काहीतरी. चला. देवा, माझ्या धनाच्या घरात पाळणा हलू दे, गोकुळ नांदू दे. असं जर झालं तर मी तुझ्या दर्शनाला रोज येईल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. या या यावं धनी. बऱ्याच दिवसात येणं केलात. माझी बुवा कामं फार वाढली आहेत. अहो, कामं वाढली, ढलाच्या भक्तीला यायला हवं. खरंय तुमचं. पांडुरंगा, माझ्या घरात पाळणा हलू दे. पांडुरंगा, माझ्या घरात पुत्ररत्न होते. मी तुला सोन्याचा करदोडा अर्पण करेन. लवकरच
सावकार व त्याच्या पत्नीची भक्ती फळाला आली. त्यांच्या घरात एका गोंडस मुलाचा जन्म झाला. भाऊसाहेब, भाऊसाहेब, आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला पुत्र रत्न झालं. अरे दामू, दामू आला काय? अरे काय कर, आपल्या घरात छोट्या सावकाराने जन्म घेतलाय. तू पटकनी जा आणि गावातून लाडू घे आणि सगळ्या गावात वाटून ये. जा पटकनी लवकर जा. आता जाताना हलवायला साधू तो पतलं लाडू पण मला सांगतो. पांडुरंगाने तर आपली इच्छा पूर्ण केली आणि आता आपल्याला बोललेलं नवस फेडलं पाहिजे. पांडुरंगाला सोन्याचा करदोडा करेल असा नवस केला होता, तो लवकरात लवकर अर्पण केला पाहिजे. गोड बातमी आहे. पांडुरंगाने आमची इच्छा पूर्ण केली. आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. फारच जाऊ लाडू देऊ. महाराज, लेकराला पांडुरंगाच्या पायावर घाला. हो. पांडुरंगाला सोन्याचा करदोडा अर्पण करेल असं म्हटलं होतं. हो. किंवा नवस फेडायचा म्हणतोय आम्ही. फारच चांगली गोष्ट आहे. फार चांगली गोष्ट. पांडुरंग. बुवा, इथं कोणी सोनार आहे का? हो, एक सोनार आहे. नरहरी सोनार. पण काय म्हणजे बुवा, ते मजुरी जास्त घेतात का? तसं नाही होत. मग काय अडचण? पण ते विठ्ठलाचा करदोडा करणार नाही. का बरं? हो, ते शिवभक्त आहे. ते विठ्ठला भक्त नाही. अरे वा, बराच अहंकारी दिसतोय की तुमचा नरहरी सोनार. हो, मला त्याच्याकडे गेलेच पाहिजे. नमस्कार पंत. यावं धनी. काय काम काढलं? पांडुरंगाच्या आशीर्वादाने पुत्र झाला तर पांडुरंगाला सोन्याचा करदोडा अर्पण करावा म्हणतोय. उत्तम, चांगली कल्पना आहे. पंढरपूरमध्ये नामवंत सोनार आहेत, त्यांच्याकडनं करून घ्या तुम्ही. पण माझी इच्छा आहे तो आपणच बनवावा. शक्य नाही, कारण मी शंकराशिवाय कुठल्या दुसऱ्या देवाचं दर्शन घेत नाही. आणि करदोडा बनवायचं म्हटलं तर माप घेण्यासाठी देवळात जावंच लागेल. त्याची काहीही गरज नाही. माझा सेवक पांडुरंगाच्या कमरेचं माप आणून मला, मग तर झालं. जशी आपली इच्छा. पंत, ह्या घ्या मुद्रा. अरे दामू, आलास का करदोडा? वैजी मला बघू बरं. हा घ्या. हा घ्या भटजी बुवा. हो. हा मोठा होतोय करदोडा. नरहरी महाराजांनी असं कसं काय केलं? असं कसं? बघू बरं. अरे दामू, हा घे करदोडा आणि 4 बोटं कमी करू ना. लगोलग जातो. राम राम पंत. राम राम. काय रे, आला का करदोडा बरोबर? नाही जी, मोठा होतोय. तेव्हा मालक म्हणले 4 बोट कमी करून आण. अरे असं कसं? मी तर मापा बरोबर बनवून दिलता. बरं थांबा, बनवून देतो, कमी करून देतो. हा घे. येतो पंत. हो. आलास का कमी करून? वैजी धनी, हा घ्या. हा घ्या भटजी बुवा. महाराज, हा कमी पडतोय. काय झाले नरहरी पंतांना? बघू बरं. काय चालवलं काय पंतांनी? थांबा,
मीच त्यांना इकडे घेऊन येतो. हो. नमस्कार पंत. यावं महाराज. कसं काय यानं केलं? अहो पंत, कर्दुला लहान होतोय. मी आपणाला याचना करतो की आपण स्वतः यावे आणि पांडुरंगाच्या कमरेचे माप घ्यावे. हो महाराज, आपण माझी अडचण जाणता आहात. त्यावर उपाय शोधलाय मी. तुम्ही फक्त डोळ्यावर पट्टी बांधून चला आणि विठ्ठलाच्या कमरेचं माप घ्या, मग तर झालं. जशी आपली इच्छा. पायरी आहे. थोडं पलीकडलं. पंत, हो घ्या माप. हो घेतो. अरे अरे, हे तर माझ्या शिवाचे रूप आहे. आणि मी मूर्खासारखा डोळ्यात पट्टी बांधून आले. शिव 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 शिव. अरे रे रे, काय पाप केले? अरे अरे, खरंच माझ्या शिवाचं रूप आहे. मी कसा असा वेंधळा? अरे शिव आणि मी एकच आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणी आणि हृदय सर्वत्र मीच आहे. तुझी भक्ती थोर आहे, पण त्यामध्ये अहंकार शिरला. ती एकांगी होऊ देऊ नकोस. त्याची तुला जाणीव व्हावी म्हणूनच मी तुला प्रत्यक्ष दर्शन दिले. जा, तुझे कल्याण हो. आता तेव्हा तुम्हाला मी ओळखलं नाही. माझा अहंकार दूर करून तुम्ही मला प्रत्यक्ष दर्शन दिलं. मी धन्य झालो. धन्य धन्य तो विठ्ठल. धन्य धन्य तो विठ्ठल. धन्य धन्य तो शिव. अशा प्रकारे पुढील काळात नरहरी महाराजांनी विठ्ठलाची अपार भक्ती व सेवा केली. सर्वांना त्यांच्या ज्ञानाचा ठेवा कीर्तन व प्रवचनातून दिला. हेच ते ठिकाण. या ठिकाणीच महाराजांचे वास्तव्य सुमारे 750 वर्षांपूर्वी होते.
हेच ते शिवाचे पुरातन मंदिर. या मंदिरातच ते शिवाची पूजा अर्चा करीत. आजही या थोर परंपरेचा वारसा जतन करण्याचे काम येथील सोनार समाजाची मंडळी करीत आहेत. नरहरी महाराज हे आमचे सुवर्णकाराचे आद्य दैवत आहे. त्याची ही पवित्र भूमी सुमारे 800 वर्षापासून इथं आहे. ही जी जागा आहे ती 12,000 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा आहे. त्याची आमच्या पूर्वजांनी नरहरी महाराजापासून जे वंशज आले त्याच्यानंतर कमाकमाने आमच्याकडे ही आलेली आहे. आमच्या पूर्वजांनी इथे प्रगती बरीच केलेली आहे. पहिले नुसतं हे साधी जागा होती, आता त्याच्यामध्ये जीर्णोद्धार बराच झाला आहे. त्या कामी वासुदेवराव विठ्ठलराव शहाणे यांनी जवळजवळ 40 वर्ष बांधकामासाठी खर्च केले. त्यानंतर विश्वनाथ सेठ राजूरकर, व्यंकटेश सोनभाऊ भोकर, भीमराव हरी मोगरकर या लोकांनी परिश्रम घेऊन ते मागच्या पिढीने जे काय केलं त्यानंतर आता आमच्याकडे आलेले आहे. आत्ता संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब इंदापूरकर, उपाध्यक्ष मदन शेठ राजूरकर, विश्वस्त अरुण मंगरतकर व रंगनाथ शेठ ठेळेकर, रामचंद्र आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मठाची मंदिराची प्रगती होत आहे. आणि भविष्यकाळात 2 वर्षामध्ये मंदिराची याहीपेक्षा जास्त जीर्णोद्धार आम्ही करणार आहोत आणि एक महाराष्ट्रात लौकिक होईल अशा प्रकारचं बांधकाम आम्ही इथे करणार आहोत. ही सर्व प्रेरणा आम्हाला नरहरी महाराजच देतात. त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही हे काम करत आहोत. नरहरी महाराजाबद्दल आपण जे चरित्रावर जे सीडी काढत आहात त्याबद्दल प्रथमतः सर्व सुवर्णकार बांधवातर्फे मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. आमच्या नरहरी महाराजाचा सर्व भारतभर प्रचार व्हावा या दृष्टीने ही सीडी सुंदर व्हावी आणि सीडी करणाऱ्यालाही त्याचं चीज मिळावं एवढी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो.
Thank you.